दादर गावात परप्रांतीयांकडून शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींची छेडछाड, गावातील महिलांनी परप्रांतीयांना दिला बेदम चोप. दादर सागरी पोलिसांमुळे पुढील अनर्थ टळला. पेण तालुक्यातील दादर गावातील शाळेत शिकणाऱ्या 3 अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या 2 परप्रांतीयांना गावातील महिलांनी बेदम चोप देऊन डांबून ठेवले. दादर सागरी पोलीस वेळेत घटनास्थळी हजर झाल्याने मात्र पुढील अनर्थ टळला. दोन्ही परप्रांतीय आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणे सुरू असतानाच दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2च्या दरम्यान दादर गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात फिर्यादींची मुलगी व तिच्यासोबत शाळेत शिकणारे अन्य 2 अल्पवयीन मुलींची परप्रांतीय आरोपी अखिलेश श्यामजी सैनी वय 20 वर्षे, मुनुम कुमार त्रिभुवन चौहान वय 22 वर्ष, दोघेही सध्या राहणार जिते तालुका पेण व मूळ राहणार बंधरा पोस्ट लक्ष्मीनगर तालुका तुळशीपूर जिल्हा बलरामपूर उत्तर प्रदेश यांनी त्यांच्या विनयभंग करण्याच्या उद्देशाने मोबाईल व चॉकलेट दाखवून हाताने बोलवण्याचा इशारा करून अश्लील हावभाव करत छेडछाड केली. सदर प्रकार अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांना, गावकऱ्यांना व गावातील महिलांना समजताच त्यांनी दोन्ही परप्रांतीय आरोपींना पकडून बेदम चोप देत डांबून ठेवले. ही घटना दादर सागरी पोलिसांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. सदर घटनेची नोंद दादर सागरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 67/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 79(3)(5) लैंगिक अत्याचार व अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमन 2012 चे कलम 12 नुसार गुन्ह्याची नोंद केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डिशे हे अधिक तपास करीत आहेत. महामुंबई चॅनलसाठी सुनील पाटील, पेण.